ठिकाणी पाणी तुंबलेलं पाहायला मिळालंय? यावर्षी 15 दिवस आधीच मान्सूनची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं यापूर्वी 1956 मध्ये, 1962 मध्ये आणि 1971 मध्ये प्री मान्सून झाला होता. पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कधी झाला नाही. मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे पुणे म्हणजे बारामती दौंडमध्ये जाऊन 130 mm. आज आपण बाकी इतर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी तर 70-75 mm पाऊस झालेला आहे. तर एवढा पाऊस कधी झालेला नव्हता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतोय. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळे दल NDRF असेल, SDRF असेल, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, कोस्टल गार्ड आहे, सगळ्यांची बैठक, ती विस्तृत बैठक 21 मे रोजी त्या ठिकाणी घेतली. सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते. कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला होता. त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती आणि दौंड इथे थोडं रात्री धावपळ झाली. जवळपास 125 mm वर 30 mm वर पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे. बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे. त्यामुळे काही लोकांना हलवण्यात आलं. NDRFच्या टीम त्या सर्व ठिकाणी रात्रीच पोहोचलेल्या होत्या. मान्य अजितदादा सुद्धा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्येच बारामती दौंडमध्ये लक्ष ठेवून आहेत, तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, विशेष करून विद्यार्थी आहेत, की कामाशिवाय बाहेर पडू नका. अजूनही 3 दिवस अलर्ट या पावसाचा आहे. त्यामुळे बाहेर कामाशिवाय पडू नका. रेग्युलर काम असतील ते निश्चित करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समुद्र किनाऱ्यावर चला, हाय टाईड आहेत ते बघायला चला. कुठेतरी आता सुट्या आहेत मुलांना शाळेच्या आणि म्हणून चला आपण लोणावळा खंडाला जाऊ, कर्जतला जाऊ, कुठेतरी वॉटरफॉल चांगले आहेत, सगळ्या टीव्हीवर दाखवण्यात जाते आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून. मला वाटतं हे टाळा. कुठे त्या आता सध्या कुठे जाऊ नका. कोणत्या वेळेला कुठे पाऊस होईल, कुठे जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये. ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे तिथे मुद्दामून मग मोटरसायकल टाकायची, गाडी टाकायची, असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, धाडसाचे प्रयोग करू नका. आपण मागच्या काळात अनेक वेळा बघितलंय, गाड्या वाहून गेल्यात, 4 व्हीलर, मोटरसायकल वाहून जात आहेत, मग जीवावर ते बेतत आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळं म्हणजे जवळपास इथं फलटण असेल, श्रीगोंदा आहे, दौंड आहे, बारामती आहे, सातारा जिल्ह्यात काही भाग आहे, अहिल्यानगर आहे आणि कोकणातला भाग, या सगळ्या ठिकाणी